आज नाही घरीच होते. यांना म्हटलं पहिले नाश्ता करून घ्या, स्वयंपाक थोडा उशिरा बनवेल. तरी त्यानं नाश्त्यामध्ये सोयाबीन बनवायचे होते मला, तरी त्यानं सोयाबीन बनवून घेतले. सोयाबीनचा नाश्ता करून घेतला होता आणि त्याच्यानंतर आहे ना स्वयंपाक राहिला होता. लगेच स्वयंपाकसुद्धा बनवून घेतला होता. मग तो ना खुशीचा टाईम झाला होता शाळेचा. मग खुशीला घ्यायला गेलो होतो शाळेमध्ये. तर आज वातावरण इतकं छान होतं ना, यांना म्हटलं थोडं फिरून घेऊ. तर तिकडनं फिरून आलो होतो आणि त्याच्यानंतर घरी आली. स्वयंपाक तर बनवून गेली होती. मग जेवण वगैरे केले. त्याच्यानंतर घरामधले कामं केले आणि थोडीशी तयारी करून घेतली, कारण आम्हाला जायचं होतं गावाला. तर ना यांनी ना लगेच ओलासुद्धा बुक करून घेतली होती. लगे ओला पण आली. मग गेलो आम्ही आणि ना घरून 3-3:30लाच निघालो होतो. कारण गाडी ना 3:45ला होती आणि यावेळेस ना गाडी एकदम टाईमवर होती. 3:45ला बरोबर येऊन गेली होती तिथं. तर गाडी आली आणि एवढी काही गर्दी नव्हती म्हणून सीटर लवकर भेटून गेले होते आम्हाला. तर लगेच गाडी ना तिथून सुद्धा निघाली होती आणि आम्ही ना धुळ्याला कशाला जातोय ना तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की सांगेल. तर ना रात्री 10-10:30ला आम्ही तिथं पोहोचलो होतो. तर संतोषी मातालाच उतरावं लागतं आम्हाला. म्हटलं संतोषी माताला उतरलो आणि दादा येणार होते घ्यायला. म्हटलं ते येत आहे तोपर्यंत आपण इथंच बसू. तर तिथंच थोड्या वेळ आम्ही बसलो होतो. चला मग व्हिडिओ